माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप करत 2 दिवसात त्यांच्या विजयाची पोलखोल करण्याचा दावा केलाय। दिल्ली विधानसभेत बोलताना त्यांनी भाजपवर निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप केलाय। केजरीवाल म्हणाले, माझ्याकडे भाजपच्या कटाचे पुरावे आहेत। महाराष्ट्र आणि हरियाणातील विजय कसा मिळवला याचे साक्षीदारही मिळाले। हे पुरावे संपूर्ण देशासमोर उघड करणारे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार असताना केजरीवालांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। ऑक्टोबर महिन्यात झालेल्या हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एक्झिट पोलद्वारे पराभवाचे संकेत असतानाही सत्ता कायम ठेवली। तसेच महाराष्ट्रातही महायुतीने प्रचंड यश मिळवत 288 पैकी 234 जागा जिंकल्या। या निकालामुळे ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं। केजरीवाल यांनी भाजपवर थेट हल्ला चढवताना सांगितले की दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आल्यास वीज कंपन्या अदानींना दिल्या जातील, ज्यामुळे दिल्लीकरांचं वीज बिल भरताना हाल होणार आहेत। मी मुख्यमंत्री असताना यासाठी माझ्यावरती दबाव टाकला गेला, मात्र मी नकार दिल्यामुळे मला तुरुंगात डांबलं गेलं, असं त्यांनी सांगितले। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवालांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे।